वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 13वा श्लोकापर्यंत आणि ज्ञानेश्वरीच्या 76 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंत आलेलो आहोत। आज आपण 77 क्रमांकाच्या ओव्यांच्या पुढच्या ओव्यांचं निरूपण करणार आहोत, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा चातुर्वर्ण्य व्यवस्था भगवंतानं कशी निर्माण केली, का निर्माण केली, या सगळ्यांचं रहस्य भगवंत आज उलगडणार आहेत। ते सांगताना भगवंत काय म्हणतायत बघूया। चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम्। अर्थात गुणकर्मांच्या विभागानुसार 4 वर्ण मी उत्पन्न केले आणि म्हणून त्यांचा मी कर्ता आहे असे जरी दिसले तरी वस्तुतः मी अकर्ता व अव्यय आहे असेच समज। आज भगवंत एका अतिशय गूढ अशा विषयाला हात घालतायत, ज्या विषयानं संबंध जागतिक तत्वज्ञानामध्ये कायमचं आपलं एक वेगळेपण जपलेलं आहे। संबंध जगतामध्ये भारतीय समाजरचनेच्या जातीव्यवस्थेबद्दल वर्णव्यवस्थेबद्दल बराच विचार झालेला आहे। प्राचीन काळापासून भारतामध्ये अस्तित्वात असलेली वर्णव्यवस्था आणि या वर्णव्यवस्थेचं प्राचीन काळापासून होत आलेलं आचरण आणि त्यामागची कारणमीमांसा ही जागतिक तत्वज्ञानाच्या पातळीवरही झालेली आहे आणि भारतीय तत्वज्ञानाच्या सामाजिक पातळीवरही झालेली आहे। थोडासा सूक्ष्मपणे जागतिक पातळीवरून विचार केल्यावर एक आश्चर्यकारक गोष्ट अशी लक्षात येते की ज्या 4 वर्णांचा विचार भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी इथं सांगितलेला आहे, त्याच 4 वर्णांचा विचार जगातही वेगवेगळ्या विचारवंतांनी मांडलेला आपल्याला दिसून येतो। ही एक आश्चर्याची गोष्ट आहे, कारण ज्या 4 वर्णांचा विचार भारतामध्ये झाला त्याच्या मागचा जो सत्वांश आहे, तो सत्वांश जगातल्या सगळ्याच मनुष्य मात्रांच्या विभागणीमध्ये आपल्याला दिसून येतो। इतकंच नाही तर व्यवस्थापन शास्त्रामध्ये सुद्धा या 4 वृत्तींचा उहापोह झालेला आपल्याला दिसतो। समाजशास्त्रामध्ये सुद्धा या 4 श्रेणींचा विचार झालेला आपल्याला दिसतो। कार्ल मार्क्सच्या विचारांमध्येही आपल्याला या विचारांची बीजं शोधता येतात। कार्ल युंग नावाचा एक खूप मोठा पाश्चात्य तत्वज्ञ होता। सिग्मंड फ्राईड नावाच्या मानसशास्त्रज्ञानं जो सिद्धांत मांडला, त्या सिद्धांताच्या आधारावर त्यानं बरंच विश्लेषण केलं, बरंच लिखाण आहे त्याच्या विचाराचे वेगवेगळे अँगल आहेत। त्या वेगवेगळ्या अंगांमधला वेगवेगळ्या दृष्टिकोनामधला एक महत्त्वाचा दृष्टिकोन हाही आहे की कार्ल युंगनं मानवी समूहाच्या मानसिकतेचं सूक्ष्म असं शास्त्रीय वर्णन केलेलं आहे। जेव्हा सामूहिक मन काम करतं तेव्हा त्या समूह मनावर 4 वृत्तींचा पगडा असतो असं कार्ल युंगचंही म्हणणं आहे। त्याच्या सगळ्या विवेचनाचा रोख जर लक्षात घेतला तर जी वर्णव्यवस्था भारतामध्ये मांडली गेलेली आपल्याला दिसते त्याचा थोडासा संबंध काही प्रमाणात का होईना आपल्याला युंगच्या तत्वज्ञानाशी लावून दाखवता येतो। समाजामध्ये 4 मनोवृत्तीची माणसं आपल्याला दिसतात। त्या 4 मनोवृत्ती म्हणजे 4 वर्ण। वर्ण शब्दाचा अर्थ होतो वृत्ती। वर्ण शब्दाचे 2 महत्त्वाचे अर्थ आहेत, एक अर्थ आहे वृत्ती आणि एक अर्थ आहे रंग। वर्ण म्हणजे रंग आणि वर्ण म्हणजे वृत्ती।
वर्ण म्हणजे रंग असा जर आपण अर्थ घेतला तर 4 वर्णांचा नीटसा अर्थ लागत नाही. कारण माणसांच्या रंगांचाच विचार करायचा झाला तर 2च रंग आपल्याला दिसतात. एक पांढरा रंग म्हणजे गोरी माणसं आणि काळी माणसं किंवा सावळी माणसं, या 2च रंगांची माणसं आपल्याला या जगामध्ये दिसतात. म्हणून वर्णाचा अर्थ जर रंग असा घेतला तर आपल्याला 4 रंगाची माणसं दिसत नाही. विशेषतः भारतामध्ये 4 वर्णांची माणसं भारतीय संस्कृतीनं स्वीकारली, मान्य केली. याचा अर्थ 4 रंगांची माणसं भारतात आहेत असं त्यांना म्हणायचं नाही. 4 रंगांची माणसं आहेत असं म्हटलं असतं तर जुन्या काळापासून आतापर्यंत त्या 4 रंगांची माणसं आपल्याला दिसली असती. भारतामध्ये फक्त गोरी आणि सावळी अशा 2 प्रकारचीच माणसं आपल्याला दिसतात. काळी माणसं सुद्धा भारतात नाही आहेत, कारण आपल्यापेक्षाही काळी माणसं दक्षिण आफ्रिकेमध्ये वगैरे आपल्याला दिसतात. म्हणून त्यांच्या तुलनेनं आपण सावळे आणि एखादा काही गोरे आणि सावळे याच्या पलीकडं रंग शरीराचे त्वचेचे आपल्याकडे नाही आहेत. म्हणून रंग या अर्थानं वर्ण हा शब्द जर घेतला तर तो चुकीचा, संदर्भहीन होईल. म्हणून वृत्ती हा शब्द अधिक लागू पडतो. आणि भगवंत स्पष्टपणे म्हणतात की 4 वर्ण मी निर्माण केले. कशाच्या आधारावर तर गुणकर्माच्या आधारावर. मौली सुद्धा वर्णन करतात. आता याची परी जाण 4ही हे वर्ण सृजिले म्या जाण गुणकर्म विभागे. भगवंत सांगतायत आतापर्यंत तुला मी ज्या पद्धतीनं माझ्या असण्याचं वर्णन केलं त्याचप्रमाणे आता याची परी जाण. याचा अर्थ काय आहे बघा. आणि सर्व लोकांच्या प्रकृतीप्रमाणे म्हणजे धर्माधर्म संस्काराला अनुसरून व मिश्रित झालेल्या त्रिगुणांच्या तारतम्याने त्या त्या वर्णाला अनुरूप अशा कर्मांची योजना केली. आता याची परी जाण. आता याचप्रमाणे गुणकर्म विभागानुसार गुणकर्माच्या तारतम्याने हे 4 वर्ण मी उत्पन्न केले आहेत असं समज, असं भगवंत म्हणतात. ते 4 वर्ण कोणते सगळ्यांना माहिती आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. काय त्या वृत्ती? ब्राह्मण वृत्ती त्याला आपण म्हणतो, जी जिज्ञासूची वृत्ती आहे, जाणून घेण्याची, मुमुक्षुची, विचारांची जी वृत्ती आहे त्या वृत्तीला आपण ब्राह्मण वृत्ती असं म्हणतो. समाजामध्ये अशा वृत्तीची अनेक माणसं आपल्याला दिसतात की ज्यांना जाणून घेण्याची इच्छा असते, कुतूहल असतं त्यांच्या मनात. काहीतरी नवीन समजून घ्यावं, काहीतरी नवीन जाणून घ्यावं, जे आपल्याला मिळालंय, कळालंय ते इतरांना द्यावं, वाटावं असं वाटणारी